22-23 तारखेला फवारणी केली आणि 22लाच पाणी आला. 22ला 21ला रात्री आणि 22 आणि 23 आणि 24 हे 4-5 दिवस पाण्याचे झाले. तेव्हा आपण पाणी आल्यानंतर पेंडेमेथिलीन टाटा कंपनीचं आपण हे फवारणी केलं. आता हे पाहू शकता तुम्ही. हे फवारणी केल्यानंतर रिझल्ट मला भेटला नाही. मी ग्रुपला पण पाठवलं आणि कसं आहे की आपण जे माहिती टाकतो रिझल्ट भेटला तर आपण खरं बोलायचं, नाही भेटला तर कंपनी काही आपल्या घरची नाही आहे, यांचा फक्त सेल होते, बाकी आपण डुबतो. आज मी याच्यामध्ये डुबलो, कारण आज नाही म्हटलं 2 कॅन आम्ही आणल्या. त्याच्यामध्ये आपलं हे 10 एकर शेत आहे. 10 एकरामध्ये इतकं आता हे झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकतात आपण हे फवारणी केली. आता हे फवारणी केल्यानंतर रिझल्ट भेटला का खरोखर सांगा. ते पराठीचं तास आहे आपलं. हां, हे पराठीचं तास आहे आणि तुम्ही तण पाहू शकता. इतकं तण वाढलेलं आहे म्हणजे याचा रिझल्ट काहीच नाही आहे, झिरो आहे. फक्त कसं आहे शेतकऱ्यांना फक्त फसवणूक चालू आहे. आता हे पाहू शकता पराठीचं तास हे आहे इकडलं, हे दिसून नाही राहिलं. हे पाहू शकता काय, हे अशी फसवेगिरी होऊन राहिली. कसं आहे रिझल्ट भेटला तर आपल्याला सांगायला चांगलं वाटते, रिझल्ट नाही भेटल्यानंतर काय सांगणार आपण. म्हणून पेंडामेथिलचा मला रिझल्ट भेटला नाही. मी म्हणतो डायरेक्ट फसवेगिरी होऊन राहिली. आता बाकीचं तुमच्या याच्यावर आहे, तुम्हाला काय रिझल्ट भेटते आणि कसा भेटते वापरू शकता. हे बा तण पाहू शकता. असं नाही की बा आता याच्यामध्ये गवतवर्गीय थोडंफार आहे पण बाकीचं पानवर्गीय जास्त आहे. पानवर्गीयचं रिझल्ट आता हा भेटला नाही आपल्याला. दुसरी गोष्ट याच्यामध्ये वेलवर्गीय जात नाही. आता हे दुसरं आपण तणनाशक आता मारणं चालू आहे, त्याचाही व्हिडिओ टाकतो मी. चला ठीक आहे.